छावा या चित्रपटाच्या यशानंतर आता तरी मराठी इंडस्ट्रीला कळायला पाहिजे की मराठी सिनेमा पॅन इंडिया जाऊ शकतो। शंभू राजांवरचा छावा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस वरती तुफान गाजतोय आणि तुफान यशस्वी झालाय। पहिल्या 2च दिवसामध्ये भारतामध्ये 72 कोटी 40 लाख रुपयांचा गल्ला या चित्रपटाने कमावलाय। जो कलेक्शंस आ रहे हैं नासिक से, पूरा शहर फुल है। नागपुर पूरा शहर फुल है। संभाजीनगर पूरा सिटी फुल है। पुणे ऑलमोस्ट पूरा सिटी फुल है यहाँ पर। आपल्या मराठी इंडस्ट्रीकडे भरपूर साहित्य आहे, कादंबऱ्या आहेत, कथा आहेत आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा आहे। जर या कथेला, गोष्टींना, कादंबऱ्यांना चांगल्यारीत्या एक्झिक्यूट करण्यात आलं, प्रेझेंट करण्यात आलं आणि चांगल्या स्केल सोबत, प्रमोशन सोबत चित्रपट बनवण्यात आले तर मराठी इंडस्ट्री सुद्धा पॅन इंडिया जाऊ शकते आणि जबरदस्त कलेक्शन करू शकते। हे छावा या चित्रपटाने प्रूव्ह केलंय। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच डिस्कस करणार आहोत की मराठी इंडस्ट्री नेमकं कमी कुठे पडते आणि मराठी इंडस्ट्रीने काय करायला हवं सो दॅट मराठी इंडस्ट्री सुद्धा पॅन इंडिया लेवलवर एक दमदार कमाई करेल आणि एक नाव कमवेल। तर चला सुरुवात करूया। सर, आज हा छावा चित्रपट या स्केल सोबत मराठीमध्ये बनला असता आणि इतका चालला असता तर आपल्या सर्वांसाठी किती अभिमानाची गोष्ट असती। आजही तो चित्रपट चालतोय, तो हिंदीत बनलाय, ते मॅटर करत नाही, तो चित्रपट चालतोय आणि अजून चाललाच पाहिजे। त्याचा रिव्ह्यू सुद्धा मी केला, ते तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये काही दुसरा प्रश्नच नाही, तो चित्रपट चाललाच पाहिजे आणि आपल्या सगळ्यांना तो चित्रपट बघितल्यावर अभिमान वाटतो आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतोही। पण जस्ट फक्त समजा की हा चित्रपट मराठीत बनला असता आणि हिंदीत डब होऊन पॅन इंडिया लेवलवर रिलीज झाला असता तर आज मराठी चित्रपट कुठच्या कुठे गेला असता। जसं कन्नडा सिनेमासाठी KGF होता, तसंच छावा हा मराठी इंडस्ट्रीसाठी एक बिग बँग चित्रपट ठरला असता आणि बाकी प्रेक्षकांसाठी मराठी इंडस्ट्रीचे दरवाजे ओपन केले असते। आता छावा या चित्रपटाचे डिरेक्टर सुद्धा महाराष्ट्रीयनच आहेत। तर आपण अजून करू शकतो की हा चित्रपट मराठीमध्ये बनवू शकला गेला असता, पण त्यांनी हिंदीमध्ये हा चित्रपट बनवला आणि त्याचे बरेच कारण आहेत आणि त्या कारणांना, त्या गोष्टींना मराठी इंडस्ट्रीने लवकरात लवकर सॉल्व्ह करणं गरजेचं आहे जर आपल्याला सुद्धा मराठी चित्रपटांना पॅन इंडिया लेवलवर घेऊन जायचं आहे। का हे सांगतोय मी? कारण ती क्षमता, ती ताकद आपल्या मराठी सिनेमामध्ये आहे, फक्त आपण त्याचं परफेक्ट एक्झिक्युशन करत नाहीये, आपण तो फोर्स, तो पुश आपल्या चित्रपटांना देत नाहीये, आपले क्रिएटर्स त्या गोष्टींना पकडत नाहीये किंवा पकडलं तर त्या गोष्टींवर काम करत नाहीये। आता हे सगळंच आपण आता डिस्कस करूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मराठीमध्ये प्रोड्युसर्सची बोंबाबोंब आहे। मराठी इंडस्ट्रीमध्ये प्रोड्युसर्स नाहीच आहेत आणि जे आहेत ते इतके मोठे नाही आहेत। मराठी इंडस्ट्रीमध्ये जे क्रिएटर्स असतात ते हेजिटेट होतात पैसे लावायला। का? कारण अजूनपर्यंत मराठी इंडस्ट्रीमध्ये तितकासं कलेक्शन बघायला मिळाला नाहीये किंवा जो सक्सेस रेशिओ आहे तो खूप कमी आहे। एखादा चित्रपट येतो जो 80 करोड किंवा 90 करोडची कमाई करतो आणि ते सुद्धा आपल्याला गेल्या काही वर्षात दिसायला लागलंय, त्याआधी तर ते सुद्धा नाही होतं। म्हणून मराठी इंडस्ट्रीला चांगल्या प्रोड्युसर्सची खूप 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 गरज आहे। आता हे जे मोठे स्टुडिओज आहेत जे हिंदीमध्ये चित्रपट बनवतात आणि इतर भाषांमध्ये चित्रपट बनवतात, त्या स्टुडिओजनी एकत्र येऊन 5 प्रोड्युसर्स 6 प्रोड्युसर्स त्यांनी एकत्र येऊन एक मोठा मराठी चित्रपट बनवला पाहिजे। ॲटलिस्ट ज्याचं बजेट 20 ते 25 कोटी असेल। आपल्या मराठी चित्रपटात काय होतं माहिती आहे, आपण हिस्ट्री जी आहे आपल्या महाराजांची ती ॲक्युरेटली दाखवतो, पण आपलं बजेट, आपलं प्रेझेंटेशन कुठेतरी कमी पडतं आणि त्यासाठी मला असं वाटतं की जर चांगले प्रोड्युसर आले तर मराठी इंडस्ट्री शाईन करू शकते। पण ते कधी होणार? जेव्हा तुमचे जे छोटे चित्रपट आहेत ते चांगलं कलेक्शन करतील, त्याच्यामधून त्यांना थोडंसं रिटर्न मिळेल, त्यांना एवढा कॉन्फिडन्स येईल की ॲटलिस्ट आम्ही जेवढे पैसे लावतोय तेवढे आम्हाला परत मिळत आहेत, तेव्हा जाऊनच ह्या गोष्टी इम्प्रूव्ह होतील। हे खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे, कारण सध्या तरी हे होताना मराठी इंडस्ट्रीमध्ये दिसत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे मराठी चित्रपटातलं एक्झिक्युशन। मराठी चित्रपट खूप लगेच बनतात, म्हणजे जास्तीत जास्त 3 महिने 6 महिने त्याच्यामध्ये आपला मराठी चित्रपट बनून जातो। चित्रपटासाठी प्लॅनिंग लागते, एक चांगली टीम लागते आणि सगळं एकत्र येऊन एक चांगला मोठा चित्रपट बनतो। मराठीमध्ये काय होतं, बजेटचीच कमतरता असल्यामुळे आणि कधी कधी डिरेक्टरच्या निष्काळजीपणामुळे आपण खूप कमी वेळात चित्रपट बनवायला जातो आणि त्याच्यामुळे काय होतं की चित्रपटाची क्वालिटी, चित्रपटातलं आउटपुट तितकं चांगलंसं निघत नाही आणि ओव्हरऑल ते अंडरवेल्मिंग वाटतं। तर तुम्हीच बघा की आपल्या छत्रपती संभाजी महाराजांवर, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर मराठी इंडस्ट्रीमध्ये किती हिस्टॉरिक चित्रपट बनले, पण त्याची क्वालिटी खूप सबस्टँडर्ड आहे। 1-2 चित्रपट सोडले तर आपल्याला आठवतही नाही की कुठले कुठले सिनेमे आले होते। आता या सगळ्यांमधला जो तिसरा मुद्दा आहे ना, तो थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे आणि ग्रे एरियामध्ये। त्यासाठी चित्रपट सुद्धा रिस्पॉन्सिबल आहे आणि प्रेक्षक सुद्धा। मराठीत काय होतं की 100हून जास्त चित्रपट मराठीमध्ये रिलीज होतात, त्यातले काही चित्रपट जेन्युइनली चांगले असतात,
पण ते चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतच नाही आणि त्यामुळे काय होतं, प्रेक्षक थिएटरमध्ये चित्रपट बघायला येत नाही आणि त्यामुळे प्रोड्युसर मराठी चित्रपटांमध्ये इन्व्हेस्ट करायला बघत नाही. ही सतत एक सायकल चालू राहते. आता यामध्ये प्रेक्षकांची सुद्धा चूक आहे की ते मराठी चित्रपटांना आवर्जून सपोर्ट करत नाही. त्यांनी चित्रपट बघायला पाहिजे, थिएटरमध्ये जायला पाहिजे आणि मराठी चित्रपटांना हिंदी चित्रपटांपेक्षा जास्त प्रेफरन्स कधीतरी दिला पाहिजे असं मला वाटतं. जर आपण साऊथमध्ये बघितलं, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नडा, त्यांच्या रिजनमध्ये त्यांचे चित्रपट जबरदस्त कमाई करतात. त्यांच्या रिजनमधूनच त्यांच्या चित्रपटाचं बजेट रिकवर होऊन जातो आणि त्या व्यतिरिक्त बाकी इतर रिजनमध्ये चित्रपटाचं कलेक्शन होतं ते फक्त त्यांच्यासाठी एक प्रॉफिट असतं. बाकी इतर रिजनमध्ये त्यांचा चित्रपट चालला नाही तरीही त्यांना फरक पडत नाही, कारण त्यांच्या रिजनमध्ये ते खूप स्ट्रॉंग आहेत. त्यांना माहिती आहे की आम्ही इकडूनच चांगला प्रॉफिट कमवू आणि दुसरीकडे ते रिलीज करताय ते फक्त आणि फक्त प्रॉफिट पर्पजेससाठी करताय. चित्रपट चालला तर वेल अँड गुड, नाही चालला तर नो प्रॉब्लेम, अशी त्यांची धोरणं असते. पण मराठीमध्ये काय होतं, आपण पॅन इंडिया सिनेमा तर बनवू, नो प्रॉब्लेम, पण आपलं मराठीमध्येच कलेक्शन होत नाही. याचं उदाहरण म्हणजे कांतारा हा चित्रपट, जो कन्नडामध्ये रिलीज झाला होता आणि पहिले 2 आठवड्यात तो चित्रपट कन्नडा लँग्वेजमध्येच होता. कर्नाटकामध्ये तो चित्रपट इतका चालला, इतके जबरदस्त रिॲक्शन झाले. त्यानंतर त्यांनी तो चित्रपट हिंदीत डब करून हिंदी मार्केटमध्ये रिलीज केला आणि त्यानंतर हिंदीमध्ये त्या चित्रपटाने बंपर ओपनिंग घेतली. तसंच मराठीमध्ये होणं गरजेचं आहे आणि छावाचं सुद्धा असंच झालंय. महाराष्ट्रामध्ये मराठी प्रेक्षकांनी आपला दणका दाखवलाय आणि महाराष्ट्रामधून जबरदस्त कमाई होते. स्पेशली मुंबई पुणेमधून पहिल्या 4 दिवसात 20 ते 25 करोडची कमाई फक्त मुंबई आणि पुण्यामधून झाली आहे आणि त्यावरून कळतं की मराठी प्रेक्षकांची ताकद किती आहे. जर असेच आपल्या मराठीतले 1-2 सिनेमांनी जरी कलेक्शन केलं ना तर बाकी लोकांपर्यंत चित्रपट ट्रान्सलेट होतो. काय होतं, एक बज क्रिएट होतो चित्रपटाबद्दल की यार जबरदस्त कमाई होते आणि असं काय, लोकांच्या मनात एक उत्सुकता क्रिएट होते. जो लोकांचं पब्लिक रिॲक्शन असतो, लोकांच्या डोळ्यात अश्रू आहेत थिएटरमधून बाहेर येताना, त्याच्यामुळे चित्रपटाचा बज क्रिएट होतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत चित्रपट पोहोचतो आणि ते एक्सायटेड होतात चित्रपट बघण्यासाठी. असं जर झालं तरच मराठी चित्रपट पॅन इंडिया जाऊ शकतो. तर प्रेक्षकांना ॲज वेल एज आपल्या क्रिएटर्सला दोघांना एकत्र येऊन काम करावं लागेल. चांगले चित्रपट बनवावे लागतील, चांगलं प्रमोशन करावं लागेल. प्रेक्षकांनी पण आवर्जून मराठी चित्रपटांना बघायला पाहिजेत. हिंदी चित्रपटांच्या ऐवजी मराठी चित्रपटांना प्रेफरन्स दिला पाहिजे, तरच जाऊन मराठीमध्ये चांगले पॅन इंडिया चित्रपट बनू शकतात. आणि मला असं वाटतं की मराठीकडे ती ताकद आहे. मराठी इंडस्ट्रीकडे सगळ्या गोष्टी आहेत ज्या एका चांगल्या इंडस्ट्रीकडे हव्या असतात. मला असं वाटतं की नक्कीच एक दिवस असा येईल की एक चांगला मोठा मराठी पॅन इंडिया सिनेमा चालेल. पण आता आशा हीच आहे की ते लवकरात लवकर व्हावं. तुम्हाला काय वाटतं, मराठी पॅन इंडिया चित्रपट बनवू शकतो की नाही बनवू शकतो? छावा चित्रपट तुम्हाला कसा वाटलाय? सगळं हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. तुमचं एक लाईक, एक कमेंट या चॅनलला पुढे घेऊन जाण्यामध्ये मदत करतो. आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपली जी कम्युनिटी आहे यूट्यूबची त्यावर मी लगातार गोष्टी पोस्ट करत असतो. चित्रपटांच्या अपडेट्सबद्दल, पुढे काय होणार आहे, कलेक्शन्स काय, या सगळ्या गोष्टी मी अपडेट करत असतो. तर सबस्क्राईब करा आणि आपण एकत्र मिळून या चॅनलला ग्रो करूया. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.